कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग। संतोष देशमुख हत्या प्रकरणात सक्तीच्या रजेवर पाठवलेल्या पोलिसांची न्यायाधीशांसोबतच होळी। अंजली दमानियांकडून व्हिडिओ ट्विट, TV9 मराठी व्हिडिओची पुष्टी करत नाही। वन विभागानं पाडलेल्या खोक्याच्या घराची अज्ञातांकडून जाळपोळ, 15 ते 20 जणांनी मारहाण केल्याचा खोक्याच्या कुटुंबियांचा आरोप। दीपक केदार खोक्याच्या कुटुंबियांच्या भेटीला, दीपक केदार यांच्याकडून बीडमधील खोक्या भोसलेच्या घराच्या परिसराची पाहणी। खोक्याच्या घराची पाहणी करताना दीपक केदार भाऊक। खोक्या भोसलेचं घर तोडल्याप्रकरणी अंजली दमानिया व्यथित, सतीश भोसले गुन्हेगारच, पण त्याच्या कुटुंबियांचा काय दोष? कराड, चाटे, सुदर्शन घुलेच्या घरावर बुलडोझर का चालवले नाहीत? दमानियांचा संताप। सतीश भोसले उर्फ खोक्याला 20 मार्च पर्यंत पोलीस कोठडी। बीड पोलिसांनी फरार खोक्याच्या प्रयागराजहून मुसक्या आवळल्या। तरुणाला अमानुष मारहाण आणि प्राण्यांची शिकार प्रकरणात खोक्यावर 3 गुन्हे। साठवण तलावाच्या भूमिपूजन कार्यक्रमात कार्यकर्त्याने सुरेश धसाना दोनदा नारळ फोडायला लावला। सगळा महाराष्ट्र गाजवला, नारळ कसा वाजत नाही असं म्हणत दुसऱ्यांदा नारळ फोडायला लावला। आमच्याकडे या, आम्ही पाठिंबा देऊ। एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना काँग्रेस नेते नाना पटोलेंकडून मुख्यमंत्री पदाची ऑफर। विरोधकांनी विकासाच्या रंगात सहभागी व्हावं। भगवा रंग कोणाचा द्वेष करत नाही, सगळ्यांना सोबत घेऊन चालतो। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं पटोलेंच्या ऑफरवर उत्तर। मी नाराज वगैरे काही नाही, मला आता बोलायचीही चोरी झाली आहे। पक्ष सोडण्याच्या चर्चांवर जयंत पाटलांचं स्पष्टीकरण, तर शरद पवारांच्या नेतृत्वातील पक्षाच्या हिताचेच निर्णय घेण्याची भूमिका। जयंत पाटलांची शरद पवारांसोबत कृषी विज्ञान केंद्राला भेट, AI पद्धतीने तयार केलेल्या ऊस शेतीची पाहणी। पक्ष सोडण्याच्या चर्चेनंतर जयंत पाटील आणि शरद पवार प्रथमच एकत्र। बारामतीमध्ये नवतेजस्विनी जिल्हा महोत्सव 2025चा दोनदा उद्घाटन। खासदार सुप्रिया सुळे, रुपाली चाकणकर यांच्याकडून स्वतंत्र उद्घाटन। उद्घाटनासाठी आयोजकांनी बोलावलं, रुपाली चाकणकर यांची माहिती। रक्षा खडसेंच्या मुलीची छेड काढणारे 3 आरोपी 10 दिवसांपासून फरार। या सगळ्यांचा आका कोण? आरोपींना पाठबळ कुणाचं हे शोधण्याची गरज, रोहिणी खडसेंचं वक्तव्य। राजकीय नेत्यांमध्ये सुद्धा धुळवडीचा उत्साह। देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे, एकनाथ शिंदेंसह अन्य नेत्यांकडून सहकुटुंब होळी साजरी, तर मुंबई ठाण्यामध्ये कलाकारही होळीच्या रंगात न्हाऊन गेले। आंतरराष्ट्रीय मास्टर्स लीग दरम्यान सचिन तेंडुलकरनं धुळवडीचा आनंद लुटला। संघातील सहकारी युवराज सिंग, युसुफ पठाण, रायडू सोबत रंगोत्सव साजरा। पुण्यामध्ये गायक हनी सिंगच्या कार्यक्रमात चाहत्यांची मोठी गर्दी। गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज। पुण्यातील खराडी परिसरात हनी सिंगच्या कार्यक्रमाचं आयोजन। पुणे जिल्हा परिषदेतील 3 वरिष्ठ अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात। कंत्राटदारांची केलेल्या कामांची बिलं काढण्यासाठी लाच स्वीकारताना अटक। मुंबईत सलग दुसऱ्या आठवड्यामध्ये प्रदूषणाचा विळखा। शहरातील वातावरण धुरकट, तर इमारतींवर मोठ्या प्रमाणात धूळ साचली। सोनं सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर। सुवर्णनगरी जळगावात सोनं 90,000वर, तर चांदीच्या दराने 1 लाख रुपयांचा टप्पा ओलांडला। कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग।